अशा प्रकारे सूरजने मला बर्फातून चालवलेला गड किल्ले सोडून त्याने मला बर्फातून चालवायला पण सुरुवात केली. कुठे जाणार निघाले? बर्फात. ही पोरगी आता एक्झिट मधून एंट्री मारून गेली होती आणि परत फिरून आली. बोलते नाही ना तिथून नाही, मला माहिती आहे. बोलते मी बघायला गेलेली जस्ट. तिथे लिहिलं होतं, वाचलं नव्हतं. चपरे इथून इथून गेलेली. काय म्हणाली? सर्विस नाही चांगलं, सवय नाही मला अशी. बर्फ बघायला कुठे आम्ही चाललो आता काश्मीर. बर्फ सूरजला बघायचं बर्फ. वेअर इज युअर जॅकेट? जॅकेट नाही, बर्फ बघायला जाणार आहे. कुल्फी बनवून येणार आहे. फ्लाईट तर बोर्ड केलेली आम्ही. बसले सीटवरती. सीटचा प्रश्न, माझी विंडो सीट मी याला दिलेली आहे. 5 मिनिटापूर्वी होती, नंतर परत येऊन गपचूप इथे बसायची. गपचूप बसायला काय ट्रेन आहे? काय ट्रेन आहे का काय? गपचूप सो जस्ट आता आम्ही चेक इन केलं आहे हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव तुम्हाला सगळं नंतर सांगतो, हॉटेलचा टूर पण नंतर देतो. आता येता पहिलं असं झालं की आमची फ्लाईट थोडी लेट झाली. अराऊंड किती वेळा लेट झाली? म्हणजे अराऊंड अर्धा एक तास. नंतर मग बॅगेज यायला पण भरपूर वेळ लागला. सो त्यामुळे मग बराच लेट झाला आणि त्यानंतर आम्हाला सिम कार्ड घ्यायचं होतं. एअरटेलचं सिम घेतलं. आधी मी ऐकलं होतं की इथे पोस्टपेडच लागतं, बट ते म्हणाले की म्हणजे जेव्हा एअरटेलच्या गॅलरीमध्ये गेलो ते बोलले की तुम्ही प्रीपेड इथलं घेऊ शकता आणि 1 महिन्याचा रिचार्ज त्याच्यावरती करून वापरू शकता. सो मी तेच केलं, प्रीपेड घेतलं, एक सिम घेतला आहे एअरटेलचा आणि अनलिमिटेड रिचार्ज केला आहे 650 रुपीज पर मंथ. सो मला तर काय फक्त 1 हफ्ता वापरायचं आहे. सो त्यासाठी आणि आता सिम कार्ड घेऊन झालं आहे. मग आता घरी कॉल वगैरे करून झाले. आम्ही जस्ट रूममध्ये एंटर केलं आणि रूमची मस्त आमच्या रूमला एक छोटीशी बाल्कनी आहे आणि इथे चहाचे कॉफीसाठीचे टेबल वगैरे आहे. मस्त इथे बसून आम्ही कॉफी पिऊ शकतो. सो त्यामुळे आता मस्त कांदा भजी ऑर्डर केलेत आणि कॉफी करू किंवा चहा करू आणि एन्जॉय करू. ह्या लास्ट व्हिडिओनंतर आम्ही काही शूट नाही केलं. खूपच दमलो होतो प्रवासामुळे, त्यामुळे आम्ही रेस्ट केला आणि नेक्स्ट डे आम्ही सोनमर्गसाठी जायला निघालो. तरी कॅब घ्यायचा विचार करतोय आम्ही. एकाच्या 2 बोटं इथे टीसाठी ब्रेक घेतलेला. सो इथं कॅब वगैरे दिसलं तर कॅब बघत होतो. घ्यायचा विचार करतोय मी. माझ्याकडे कॅब नाही आहे आणि ही ग्लव्स काय करते एका 2 बोटं.
वाटतं ते हे आहे आपलं कॉटन असतं ना, कॉटन. अशा प्रकारे सूरजने मला बर्फातून चालवलेला गड किल्ले सोडून त्याने मला बर्फातून चालवायला पण सुरुवात केली. चांगली गोष्ट आहे ना. खूप सुंदर गोष्ट आहे. तर आता आम्ही स्लेजने फेज 2 पर्यंत आलो आहे. इथे सोनमार्ग क्लब आहे. हे आता विंटरमध्ये पूर्ण सगळं बर्फ पडलं आहे. न्यू बर्फ आहे एकदम, 2-4 दिवसापूर्वी पडलेलं. आता एरवी हे पूर्ण ग्रीनरी असते. ही बघा, हिला रील काढायचे आहेत 2. एकदम खूप सुंदर आहे. पण एवढ्या सुंदर प्लेसला आम्ही आलोच आहोत. तर आम्ही तिथे काही रील्स आणि फोटोसुद्धा काढून घेतले. तिथे लोकल्स काही फोटोग्राफर असतात जे फोटोग्राफीचंच काम करतात, जे रील शूट करून त्याला एडिटसुद्धा करून देतात आणि सोबत फोटोजसुद्धा काढून देतात आणि त्याचे ते चार्जेस घेतात. सो आम्ही ते करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही तिथेच मॅगीसुद्धा एन्जॉय केली आणि त्यानंतर खाली जायला निघालो. ह्यातला एक हरवलेला. कसा वाटत होता? सॉरी, एक हरवलेला. त्यासाठी JCB लावला. JCB कसं वाटतं तुम्हाला? तुमच्या शूजसाठी JCB लावला. मज्जा आली. आपण जाऊ शकतो दोघे जण. पण आपण दोघे जाऊ शकतो, डिफरंट थिंग. बट आणि हाफ ऑफ द वे तर आपण चालतच गेलो ना. जेव्हा ते असं चढाने तो काय बोलायचं, उतरो मॅडम, चलो थोडा. तेच म्हणतोय. आणि तर हा होता इको पार्क. आम्ही वर जाऊन आलो आणि म्हणजे आहे डिस्टन्स, तशी बऱ्यापैकी डिस्टन्स आहे. पण तशी जर समजा कोणी असेल ज्याला सवय चालायची, त्याला असं गरज पण नाही की स्लेज किंवा हे घ्यायची. पण एक फन ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही करू शकता. पण मी सजेस्ट करेल की वरती जाताना घ्या तुम्ही ते, पण येताना चालत. हां, चालत इझिली येऊ शकतो. आम्ही पण मध्ये मध्ये उतरत होताना बोलत होतो की जर त्रास होत असेल तर आम्ही येतो चालत वगैरे, असं चालू होतं. आणि हा जो बेस आहे इथून वरती चढतात. आता आमचं झालं, आम्ही आमच्या ड्रायव्हरला शोधतोय जो की किती वेळ झाला बिझी आहे. हां, त्यांचा फोन बिझी येतोय. सो ठीक आहे, चला.
सो आम्ही आता परत श्रीनगरला चाललो आहे आणि जाता आता दल लेकच्या साईडने चाललो आहे. काय वाटतंय बघा सीन. सो आम्ही आता पुन्हा श्रीनगरला म्हणजे चाललो आहे. येता येता दल लेकच्या साईडने आलो आणि दल लेकचा हा एवढा सुंदर नजारा बघायला मिळाला. ॲक्च्युली आम्हाला आमच्या ड्रायव्हरने इथे आणलं की आम्हाला काही गोष्टी घरी घेऊन जाण्यासाठी हव्या होत्या. तर ते म्हणाले की इथे शॉप आहेत, बट त्या शॉपमध्ये आम्हाला म्हणजे प्राइसिंग जरा जास्तच वाटली. एक साधी नॉर्मल शॉलसाठी 1500 वॉज टू मच. आणि जी इथली काश्मीरची स्पेशालिटी जी असते शॉल ती तर अराउंड 6.5K वगैरे समथिंग होती, जी की खूप एक्सपेन्सिव्ह वाटली. माहीत नाही मे बी हीच प्राइसिंग आहे कशी आहे ते. सो आम्ही विचार केला की फक्त बघून घेतलं आणि बाहेर पडलो. आणि समोरच दल लेक आहे, तर दल लेकवरती येऊन जरा फोटोज वगैरे काढले. एवढं सुंदर वाटतं आहे इथे आणि इतकं क्लीन आहे, इतकं छान वाटतं आहे. काय म्हणते, कसं वाटतं इथे? सुंदर आहे हे. कारंजा आता बंद केलेत. खूप सुंदर होतं कारंजा, खूप सुंदर वाटत होतं. सो चला आता इथून जाऊन आता रूमवरती. आजचा दिवस तर एकदम बेस्ट गेला आहे आत्तापर्यंत. सो जाऊन आता रूमवरती रेस्ट करू. उद्या जायचं आहे गुलमर्गला.